ताई काँग्रेसच्या फिरदौस पटेल ज्या आहेत, त्यांना उमेदवारी देऊन देखील त्यांनी ऐनवेळी एम-आय-एम मध्ये प्रवेश घेतला आणि काल एका मोठ्या मंचावरती त्यांनी असं जाहीर केले, की मी येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसला चितपट करेन. तर हे कितपत योग्य आहे? कसं आहे ताई, ताईंनी ऍक्च्युली लोकांची दिशाभूल केलेली आहे. ताईंना पहिल्याच यादीत तिकीट डिक्लेअर झालं होतं आणि ताईंचा इंटरव्ह्यू सुद्धा झाला काँग्रेस कमिटीमध्ये. तर त्यात सुद्धा ताई प्रणिती त्यांनी त्यांना म्हटलं होतं की आमदारकीच्या इलेक्शनच्या वेळेस ऐन वेळेस पठाण जे आहेत ते पतंगकडे गेले होते. तर तुम्ही तसं न करता आम्ही तुमच्यावर खूप विश्वास ठेवलाय, त्या विश्वासास पात्र राहा आणि त्या जोरावर आम्ही तुम्हाला तिकीट देतोय, निवडून या, असं सांगितलं होतं ताईंनी काँग्रेस कमिटीत सगळ्यांसमोर. तेव्हा त्या हो म्हणाल्या होत्या आणि मोजून 2 दिवसातच त्यांनी पक्षांतर केलं. तर त्यांनी ते त्यांच्या स्वार्थासाठी केलेलं आहे. काँग्रेस पक्षाने तर त्यांना न्याय दिला होता आणि यापूर्वी बरीच पदं दिली होती. त्याचप्रमाणे त्या 10 ते 15 वर्ष नगरसेविका होत्या. तर पक्षाने तर त्यांना भरभरून दिलं आणि त्यांना मोठं केलं. तर त्याचं फळ म्हणून त्यांनी आता पक्षांतर केलंय. तर लोक त्यांना त्यांची जागा दाखवतील. लोकांचा खूप त्यांच्यावर रोष आहे. तर त्यामुळे त्यांना घाबरण्याचं असं काही कारण नाहीये आपल्याला. उलट लोकांचा खूप रोष आहे आणि त्यांनी मी आता जिथे फिरतेय तर त्यांची कामं मला सध्या म्हणजे त्यांच्याविषयीच लोकांचं खूप म्हणणं आहे की कधीच आल्या नाहीत वॉर्डात, कधीच बघितलं नाही. रस्ते, ड्रेनेजचे खूप हाल आहेत. त्यांनी काही ठराविक पट्ट्यावरच त्यांचा जोर दिलेला आहे. तर त्याच्याने आपल्या काँग्रेस पक्षाला काही फरक पडणार नाही. उलट त्यांना काँग्रेस कडनं ज्या मोठ्या झाल्या होत्या तर त्यांनी जे दगाफटका केलाय तर त्यांना त्यांचं उत्तर जनता नक्की देईल.